नाशिकमधील आयकर विभागामध्ये कार्यरत असणारे एक अधिकारी होते आणि त्यांचं लग्न एका महिलेसोबत, एका तरुणीसोबत ठरलेलं होतं। मग लग्न ठरलं, त्या ठिकाणी साखरपुडा झाला आणि साखरपुड्यासाठी ते अधिकारी त्या तरुणीच्या, त्या महिलेच्या घरी गेले। मग त्या घरी गेल्यानंतर रीतिरिवाजाप्रमाणे सगळे काही पाहुणे रावणे, साखरपुड्याचा कार्यक्रम त्या ठिकाणी पार पडला। पण मात्र त्या साखरपुड्याच्या कार्यक्रमामध्येच ती जी होणारी नवरी आहे, त्या नवरीनं नवरदेवासमोरच तिच्या सोबत असणारा जो एक व्यक्ती होता, त्या व्यक्तीला तिनं मिठी मारली आणि मिठी मारून त्या व्यक्तीबरोबर नको ते कृत्य करू लागली। आता हा संपूर्ण प्रकार त्या नवरदेवानं त्याच्या डोळ्यानं पाहिलेला होता, त्याच्यामुळं त्याला एक मोठा धक्का बसला होता। पण मात्र जेव्हा त्या नवरीला विचारलं होणाऱ्या की हा सगळा काय प्रकार आहे, तेव्हा तिनं उडवाउडवीची उत्तरं दिली। जवळचा नातेवाईक आहे, मित्र आहे असं त्या होणाऱ्या नवरीनं होणाऱ्या नवऱ्याला समजून सांगितलं। बघता बघता काही दिवस निघून गेले, पण मात्र तो जो होणारा नवरा आहे त्याला त्या तरुणीबद्दल काही गोष्टी समजल्या की तो तिचा जवळचा नातेवाईक नसून तो तिचा प्रियकरच आहे आणि ती त्याच्यासोबत अशा पद्धतीनं करत आहे। जेव्हा या संपूर्ण प्रकरणामधून जेव्हा त्यांच्या लग्नाची तारीख ठरलेली होती आणि लग्नाच्या दिवशीच घडलं होतं एक धक्कादायक प्रकरण, धक्कादायक घटना। नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण, कुठं घडली ही घटना, हे आपलं अगदी सविस्तरपणे बघायचं। पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका। आता ही जी संपूर्ण घडलेली घटना आहे ती आहे नाशिकमधील अंबड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील उत्तमनगर परिसरामध्ये घडलेली संपूर्ण घटना आहे आणि या ठिकाणी या परिसरामध्ये राहणारे हरिकृष्ण पांडे हे आयकर विभागामध्ये अधिकारी म्हणून कार्यरत होते, त्या ठिकाणी नोकरी करत होते। पण मात्र या ठिकाणी नोकरी करत असताना त्यांचं लग्नाचं वय झालेलं असताना उत्तर प्रदेशातील वाराणसी येथील एक तरुणी त्यांना मोठ्या प्रमाणात आवडलेली होती। अगदी त्यांचं नातेवाईकांनी त्या ठिकाणी लग्न जमून देण्याचं ठरवलेलं होतं। मुलांना मुलगी पाहिली होती, मुलीला मुलगा पाहिला होता, सगळं काही सुरळीतपणानं होतं। म्हणून यांचा साखरपुडा त्या तरुणीच्या घरी उत्तर प्रदेशमध्येच पार पडला होता। मग आता रीतिरिवाजाप्रमाणे साखरपुडा पार पडला, पण मात्र साखरपुड्यामध्येच त्या होणाऱ्या नवरीनं जवळच्याच एका व्यक्तीला मिठी मारली होती आणि मिठी मारून त्याच्यासोबत अशा पद्धतीचा प्रकार केला होता। मग साखरपुड्याच्या दिवशीच तिनं प्रियकराला मिठी मारली अशी माहिती जेव्हा पांडे यांना मिळाली तेव्हा त्यांना एक मोठा धक्का बसला होता। पण मात्र उडवाउडवीची उत्तर दिले, जवळचा नातेवाईक आहे, जवळचा पाहुणा आहे असं म्हणून मिठी मारली म्हणून काय झालं असं म्हणून उडवाउडवीची उत्तरं देऊन त्यावेळी पांडे यांना त्या ठिकाणी शांत करण्यात आलं। बघता बघता सगळं काय सुरळीतपणानं पार पडलं, त्यांच्या लग्नाची तारीख काढली। लग्नाची तारीख जवळजवळ येत असताना तो जो नवरदेव आहे पांडे त्यांनी मात्र त्या मुलीसोबत लग्न करण्याला नकार दिला, कारण की त्यांना माहिती मिळाली की तिनं ज्याला मिठी मारली होती तो जवळचा नातेवाईक नाही, पाहुणा नाही, कोणी नाही, तो तिचा प्रियकर आहे। मग तिचा प्रियकर असल्यामुळं नवरदेवानं तिच्यासोबत लग्न करण्यासाठी नकार दिला। आता जसा लग्न करण्याला नकार दिला तसं त्या नवरीच्या तळपायाच्या मस्तकात गेली। उलट तिनं पांडे यांनाच धमकी द्यायला सुरुवात केली। तिनं सांगितलं जर हे लग्न मोडलं तर तुमच्यावर हुंड्यासाठी लग्न मोडलं अशी केस टाकेन, गुन्हा दाखल करेल अशी धमकी तिनं पांडे यांना दिली। आता हे सरकारी अधिकारी असल्यामुळं यांना त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात जर हिनं अशी केस टाकली, गुन्हा दाखल केला तर बदनामी होईल, हे होईल आणि असं म्हणत म्हणत ती नवरी यांना सतत फोन करायची आणि फोनवर वेगवेगळ्या पद्धतीच्या धमक्या द्यायची। म्हणून हे लग्नाला सुद्धा तयार झालेले होते आणि लग्नाला तयार झाल्यानंतर लग्नाची तारीखसुद्धा आलेली होती। मग ज्या दिवशी लग्न होतं त्याच दिवशी पांडे यांनी त्या ठिकाणी आत्महत्या करून घेतली आणि त्यांचा जीव त्या ठिकाणी गेला। लग्नाच्या दिवशी हा सगळा प्रकार घडल्यामुळं त्या ठिकाणी सर्व सुखाचं जे वातावरण होतं ते दुःखामध्ये बदललेलं होतं आणि त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात हळहळ व्यक्त केली जात होती। आता ज्या पद्धतीनं एका आयकर विभागामध्ये काम करणाऱ्या अधिकाऱ्यांना स्वतःचं जीवन संपवलेलं होतं,
त्यामुळं त्यांच्या नातेवाईकांवर मोठा शोकाकुल वातावरण झालेलं होतं। नातेवाईकांनी तात्काळ ती जी नवरी आहे तिचा जो प्रियकर आहे यांच्याविरोधात तात्काळ त्या जवळच्या पोलीस ठाण्यामध्ये जाऊन तक्रार दाखल केली, फिर्याद दाखल केली आणि फिर्याद दाखल झाल्यानंतर पोलिसांनी त्या महिलेसह तिच्या प्रियकरासह आणखी काही लोकांवर गुन्हा दाखल केलेला आहे। 3 आरोपींना ताब्यात घेतलेला आहे तर अन्य काही आरोपी फरार आहेत। या संपूर्ण प्रकरणामध्ये नेमकं काय काय घडलेलं आहे, कशा पद्धतीनं घडलं आहे, फक्त त्यांनी तिला मिठीच मारताना पाहिलं होतं का, अजून काय करताना पाहिलं होतं का, या संपूर्ण प्रकरणाचा खुलासा पोलीस करणारच आहेत। पण मात्र ज्या पद्धतीनं या संपूर्ण प्रकरणामध्ये घडलेला आहे, होणाऱ्या नवरीनं एवढा मोठा अधिकारी नवरा सोडून प्रियकरासोबतच अशा पद्धतीनं केल्यामुळं किंवा होणाऱ्या नवऱ्यालाच ब्लॅकमेल करत धमक्या देत बळजबरी लग्न करण्यास भाग पाडल्यामुळं त्या व्यक्तीनं स्वतःचं आयुष्य संपवलेलं आहे। असा प्रकार नाशिकमध्ये घडलेला आहे। आता ज्या पद्धतीने या संपूर्ण प्रकरणात घडलं त्याच्यावर तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा। कारण की कोणाच्याही भावना दुखवणं, कोणाचंही मन दुखवणं हा आपला उद्देश नाही। समाजामध्ये जे घडतंय तेच सांगण्याचं काम आपण या ठिकाणी करत असतो।